चला मित्रांनो, आपण स्वागत आहे सर्वांचं दुसऱ्या दिवसामध्ये आणि सर्व आणि दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. शिवशक्ती स्पोर्ट्स आडे सर्व व्हॉलंटियर्स आपण सर्व बाउंड्री लाईनला उभे राहा. लेट्स प्ले रेडी टू फाईट. आणि आता सर्व व्यावसायिक खेळाडू पण आज इकडे खेळताना पाहायला मिळतील, ज्यांचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे खेळायला पाहायला मिळेल. सर्व शिवशक्ती स्पोर्ट्स आडे आणि सर्व त्यांचे गावातील सर्व नागरिक एकत्रित येऊन आज एक चांगली टुर्नामेंट आपल्या 10व्या पर्वामध्ये इकडे ऑर्गनाइज केली आहे. दोन्ही टीमचा एक एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. दीप स्टार आणि त्यांच्या विरुद्ध PS11. PS11 ला मला असं वाटतं पवेलियन अगदी डगआउट चांगलं बनवलंय. प्रथम क्रमांक 55,555 व आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 33,333. भव्य दिव्य असं आयोजन आज शिवशक्ती स्पोर्ट्स आडे आणि त्यांचं संपूर्ण शिवशक्ती झेंडेकर मंडळ आडे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा 10व्या पर्वामध्ये अगदी पावसाळ्याला सुरुवात झाली की या क्रीडा स्पर्धेची चाहूल संपूर्ण महाराष्ट्रात लागते की अशी क्रीडा स्पर्धा दापोली तालुक्याच्या आडे गावात आपल्याला पाहायला मिळते. आणि आज सातत्याने या परिसरातील सर्व युवक एकत्रित येऊन एक चांगली टुर्नामेंट झाली पाहिजे. बॅटिंगसाठी अकीब आणि मनीष, दापोली तालुका आणि 2020 दापोलीवर आलेलं संकट, दापोली मंदनगड श्रीवर्धन, खूप मोठं संकट या परिसरावर आलं होतं. आणि हवा आली की दापोलीचे त्या निसर्ग चक्रीवादळाची आठवण सर्वांना आवर्जून आठवणीत ते राहिलंय. भलं मोठं संकट या दापोलीवरती आलं होतं. पाऊस आला तरी मित्रांनो मॅच चालू राहणार याची नोंद घ्यायची आहे. फक्त थोडा वादळ आला तर भव्य पावसाळी असल्यामुळे मॅच
हॅलो हॅलो. चला थोडं तुम्हाला शुद्ध करण्यासाठी पाऊस आला होता. जरा गोमूत्र कसं शिंतडून जातं तसं थोडा पाऊस शिंतडून गेलाय. आणि ग्राउंडवरती पण पाणी मारायचं होतं त्यामुळे ग्राउंडवरती पण पाणी मारून झालं. तर लेट्स प्ले एकदा आपण मॅचला सुरुवात करूयात आणि जोरदार टाळ्यामध्ये पहिल्या मॅचला सुरुवात करूयात. बोला गणपती बाप्पा. आणि बॉलिंगसाठी पहिलीच ओव्हर घेऊन प्रदीप पहिल्या बॉलवरती सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळे पाऊस चालू असला तरी तुम्हाला ते मॅच खेळावं लागेल. अगदी दरवर्षी पावसात क्रीडा स्पर्धा असते आणि पावसाळा चालू झाला की सर्व या परिसरातील सर्व खेळाडू सर्व या बॉलवर देखील एक सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन्स 3 ओव्हरची मॅच आहे. अकिब आणि मनीष ही जोडी मैदानामध्ये आहे. व्यावसायिक गटातील आज देखील काही धुरंधर ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळतायत असे सर्व तारे सितारे इकडे खेळतील. बट बीचवरचं क्रिकेट वेगळं आहे आणि तुम्ही जेव्हा एका अनोख्याच ठिकाणी खेळण्यासाठी जाता तेव्हा त्या ग्राउंडचा आढावा घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सोपी गोष्ट नाही आहे. या बॉल देखील हलक्या हाताने थोडा बॉल कव्हर लागते हलक्या हाताने ढकलला. चांगली फिल्डिंग तिकडे डीपमध्ये. छोटं ग्राउंड आहे. काल छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब जालगाव हा संघ क्वालिफाय झाला. दापोली तालुकामध्ये आपण आज भव्य दिव्य असं क्रिकेट पाहतोय. पर्यटन स्थळ म्हणून देखील दापोलीकडे पाहिलं गेलं असं सर्वांची दापोली. आणि या बॉलवर विकेट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. आणि विकेट आली रनआउटच्या रूपामध्ये. नवीन बॅटर जग्गू. मोरेश्वर चोगळे सर आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे आणि आपण देखील आपली पण बसण्याची व्यवस्था केली आहे. मोरेश्वर चोगळे आपलं पण स्वागत आहे साहेब. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. चांगली फिल्डिंग कव्हर्सला. 1 रन मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे बघूयात किती रन्सचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करतील संपूर्ण शिवशक्ती स्पोर्ट्स आडे मित्र परिवार. आज त्यांचा एकत्रित येऊन सर्व काही जण आज मुंबईवरून पण दाखल झाले आहेत आणि स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 5 या धावसंख्येवरती. बॉलिंगसाठी अनिश येत आहेत. मुंबईतलं क्रिकेट पण चांगलं खेळलेत. अनिश माझगाव त्या परिसरातून देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले आहेत. बट अनिशला एक चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल अनिशच्या बॉलवर मात्र हल्ला बॉल केला आणि इट्स अ बाउंड्री. 4 से करेंगे सबका स्वागत. 7 स्टारचे प्रतिनिधी कोण असेल तर आपण या 7 स्टार मगाशी चंद्रकांत काकांनी पण चांगली बॉलिंग केली. आमचे नागरिक सर्व मॅचचा आनंद घेतात. या बॉलवर देखील फ्लिक केला गेला. रन्स तिकडे फेकी केली गेली आहे. सर्व ट्रॅक टी शर्ट घालून आलेत बट आपला एकच मित्र आहे तो जीन्स आणि टी शर्टवर खेळतोय. तो मला असं वाटतं डायरेक्ट मुंबईवरूनच आलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला. अनिशने थोडा स्लो टाकण्याचा बॉल प्रयत्न केला गेला. जग्गूला थोडं थांबवलं. या बॉलवर देखील बीट केला गेला. गुड बॉलिंग अनिश आणि हलका बॉल तिकडे सोडला फक्त. थोडी मॅच आपण पाहिलं तर
विजय भाटकर आणि प्रीतमजी मोरुडकर आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आपलं पण स्वागत आहे. आज या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगलं हम चॅम्पियन है चॅम्पियन मुंबई इंडियन्स वाले आमचा नाच करायचा नाही. रन झाले 17. अनिशने चांगली ओव्हर टाकली बट थोडे रन्स आले आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे आणि आज सर्व मॅचेस 3 ओव्हरची असणार, त्याची पण तुम्ही नोंद घ्या. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या गॅपमध्ये बॉल चांगली फिल्डिंग डीप मध्ये सिंगल रन होईल आणि पहिल्या 2 ओव्हर मला असं वाटतं संपल्यात आणि स्कोर झालाय 18. अंडरआर्म क्रिकेट आज संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. आज दापोली गावाचं देखील या आडे गावाचं देखील नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स आडे या संघाने केलं, कारण की एक भव्य दिव्य असं आयोजन गेले 10 वर्ष ती क्रीडा स्पर्धा आयोजन करतात. त्यामुळे त्यांना पण या आयोजनाचं सर्वांना अभिमान आहे की गेले 10 वर्ष आपल्या गावाने या परिसरात क्रिकेट जपलंय. या बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि एक सिंगल रनने मात्र मॅच तिकडे पुढे जाईल. स्कोर झालाय 19 रन झालेत. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे हलकासा पाऊस असला तरी मॅच चालू राहणार आहे आणि सर्व मॅच 3 ओव्हरची असणार, त्याची नोंद घ्या. या बॉलवर बोल्ड आउट. लेग ब्रेक लाईक चांगला बॉल तिकडे अगदी पिचिंग केली लेग स्टिकला आणि स्टंपला बॉल ब्रश झाला. बॅटरला बाहेर जावं लागेल. सर्व मुंबईतील देखील काही खेळाडू आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली विविध भागातून आज खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. बट हे क्रिकेट सोपं नाही आहे. सर्वांना वाटतं की अंडरआर्म क्रिकेट सोपं आहे, बट ह्या ग्राउंडवर खेळणं थोडं कठीण आहे. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे लाऊड अपील, बट तिकडे रन मिळणार नाहीये. बॅटरला बाहेर जावं लागेल. थोडा स्कोर आपण पाहिला तर शांत होतोय आणि मॅच थोडीफार या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळले गेले. चांगली फिल्डिंग कव्हर्सला. रन मात्र एक सिंगल मिळेल आणि 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे मॅच मध्ये थोडा एक 25-30 रन्स तर पाहिजे. काल 95 चा हायेस्ट स्कोर आपण बघितला. स्ट्राइक एंडला फैज. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बीट केलं गेलं आणि बॅटरला तिकडे बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग. पहिल्या 3 ओव्हर आपण पाहिलं तिकडे खेळ चालू आहे. सागर किनारा क्रिकेटचा उत्सव आमचा सहारा. आणि यावर देखील स्कोअर कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका आपण पाहिला तिकडे सिंगल रन मिळेल. वेल बॉलिंग शेवटची ओव्हर पण चांगली टाकली बॉलर प्रणय आणि भाई प्रणयने चांगली बॉलिंग केली. शेवटची ओव्हर 22 रन झालेत आणि 23चं टार्गेट आहे. सर्व आलेले आमचे मान्यवर, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि पहिला सामना चालू आहे बट प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आज शिवशक्ती स्पोर्ट्स आडे. यानंतरची मॅच असणार आहे दर्यासागर स्पोर्ट्स आणि 7 स्टार. टॉस साठी आपण दर्यासागर स्पोर्ट्स आणि 7 स्टार. खेमदेव क्रिकेट क्लब मुंबई यांच्याकडून देखील 1111 रुपयाची देणगी आपण पाहिली गेली आहे.
आणि टार्गेट आहे आपण पाहिलं तर जिंकण्याकरिता 23. नवीन बॅटर गणेश आणि त्या सोबतीला प्रणय. 23 रन्स करायचे 18 बॉलमध्ये. सर्व आमचे खेळाडू, मान्यवर, हितचिंतक, सर्व गावातील नागरिक मॅचचा आनंद घेत आहेत आणि बघूयात आज कुठली टीम फायनलमध्ये जाईल. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले. थोडा फटका फसला तिकडे, बट रन सिंगल मिळेल. एका रनने खातं ओपन केलं गेले प्रणयने. स्ट्राईकला लेफ्टी बॅटर गणेश आहेत. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले. चांगलं टायमिंग केलं गेलं गणेशने आणि 4 रन. प्रॉपर मात्र बॉलला दिशा दिली गणेशने आणि जो अंदाजामध्ये स्ट्रोक खेळलाय, शॉट ऑफ द मॅच. चांगलं स्टार्ट दिलं ओपनिंगला, गरजेचं होतं. आणि या बॉल देखील पुन्हा एकदा रिव्हर्स खेळले गेलेत. पुन्हा एकदा 4 रन मिळत आहेत. अफलातून बॅटिंग गणेशची. थँक्यू. दर्यासागर स्पोर्ट्स आणि 7 स्टार 5 या बॉलवर देखील एक चांगली फिल्डिंग. दर्यासागर स्पोर्ट्स आणि 7 स्टार 5 आपण टॉससाठी या लवकर. चांगली फिल्डिंग. जगू तिकडे होते. थोडी मिसफील्ड आणि बट रन सिंगल मिळेल. पहिल्याच ओव्हरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त रन्स त्यांनी बनवल्यात, म्हणजे थोडीफार मॅचमध्ये कमबॅक केलाय. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मागे मात्र भाईने एफर्ट्स घेतले तिकडे प्रणयने आणि रन मात्र सिंगल. 12 रन्स आले त्यांनी. आता अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. दर्यासागर स्पोर्ट्स आणि 7 स्टार 5 मित्रांनो तिसरा पुकार आहे. आपण टॉससाठी अजून आलेला नाहीयेत. या बॉलवर देखील कव्हर समोर. अगदी फक्त 11 रनची गरज आहे. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय. रन्स मात्र सिंगल. सर्व गाव आज इकडे आलाय आणि सर्व गावातील युवक. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे 10वं पर्व. या बॉलवर देखील गॅप मध्ये आणि आता बॉल थांबणं मुश्किल आहे. प्रणयने मात्र एक चांगला चौकार लगावलाय. 4 रन. रन झालीत 17 आणि आता फक्त मॅचला जिंकण्याकरिता 6 रनची गरज आहे. एक रन पण तेवढाच महत्वाचा असणार आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. बॉल निघून जाईल, बट दीप स्टार दापोली चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांनी केली. या बॉलवर एक मोठा स्ट्रोक खेळले गेले प्रणयने आणि हा सामना आपल्या टीमला मात्र दीप स्टार PS11 आणि दीप स्टार मात्र इकडे PS11 ने खेळाची पूजा. धावांच्या यशात भरतो मान. शिवशक्ती रे आमचा अभिमान. थँक्यू.